नमस्कार, मी अभिजित भोसले तुमचे सर्वांचं स्वागत करत आहे. तर आता हा ऑगस्ट महिना चालू आहे. तरी जुलै आणि जूनमध्ये आपल्या भागात सांगलीमध्ये किंवा आपल्या कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात कमी पाऊस पडला आहे. तर ह्या दिवसात जून जुलैमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी आणि वाळवीचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढते. कारण की आता पतंग मे जूनमध्ये अंडी घालतात व त्याचे रूपांतर हुमणीमध्ये मोठ्या प्रमाणात झाले आहे. तर हुमणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ऊसाच्या मुळ्या खाल्ल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर ह्याच्यासाठी दोन प्रकारे आपण प्रतिबंध करू शकतो. एक तर क्लोरो सायफरमेथ्रिन सोडून मारू शकतो रासायनिक औषधाद्वारे, कीटकनाशकाद्वारे. नाहीतर मग आपण ऑर्गॅनिक म्हणलं तर आपण जे मित्र बुरशी आहेत त्यांना सोडून आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. तर माझ्या हातात नेचर केअर फर्टिलायझर विटा त्यांचे ग्रबगार्ड म्हणून हे औषध आहे. खूप जुने औषध आहे. ह्याच्यामध्ये बिव्हेरिया बॅसिलिया आणि मॅटारायझम ह्या बुरशी आहेत, ह्या परजीवी बुरशी आहेत. तर ह्या काय करतात, तर हे आपल्या भाकरीवर ही बुरशी असते त्या प्रकारची बुरशी आहे. ट्रायकोसोडो ह्या प्रकारच्या ज्या बुरशी आहेत, फक्त ह्या बुरश्या परजीवी आहेत. परजीवी म्हणजे दुसऱ्यावर जगतात. उदाहरणार्थ आपण ह्या जमिनीत जर सोडल्या तर ज्या कीटक आपल्याला जे उपयोगी नाहीत, म्हणजे हुमणी, वाळवी ह्या प्रकारचे जे कीटक आहेत जे पिकांसाठी घातक आहेत, त्या पिकांवर ह्या जगतात. म्हणजे काय करतात, ह्या बुरशी जमिनीत सोडल्यानंतर त्या पिकांवर आच्छादन करतात व त्या म्हणजे हुमणी किंवा वाळवी ह्या कीटकांना पॅरलाइज करतात व ते मेल्यानंतर त्यांना हळूहळू ते खातात. त्यामुळे जर आपण रासायनिक किंवा कीटकनाशक जर सोडलं तर 1-2 दिवस ते काम करतात आणि ते काय करणार, ते चांगल्या कीटकांना पण मारणार आणि आपल्या उपयोगी कीटकांना त्यांना पण मारणार. मग जर आपण जर हे ऑर्गॅनिक मटेरियल सोडलं किंवा मित्र बुरशी सोडल्या तर ह्या ज्या अपायकारक कीटकांना मारणार तसं चांगल्या कीटकांना मारणार. त्यामुळे तुम्ही ग्रबगार्ड हे उत्पादन नक्कीच वापरा. ग्रबगार्ड किंवा तुम्ही जे बाजारात मेटारायझम आणि बिव्हेरिया बॅसिलिया ही बुरशी ज्या पण कंपनी मिळते त्या वापरा. परंतु मी रिकमेंडेशन ग्रबगार्ड का करत आहे, कारण की सर्वात स्वस्त ह्याच कंपनीचं उत्पादन आहे. बाकी जर तुम्ही बघायला गेलं तर 750-800 रुपये अर्धा किलो मिळतं. परंतु नेचर केअर फर्टिलायझरचं 450 रुपये 1.5 किलो आणि 900 रुपये 3 किलो ह्या पद्धतीत बॉक्स टाईप मिळतं. तर ह्याचा उपयोग आपण कसा करायचा, तर ह्याच्यात आता माझ्या हातात आहे हे 1.5 किलोचं पाकिट आहे. हे आपण आणि हे ह्यांचं रेकमेंडेशन आपल्याला सॉईल ॲप्लिकेशन आहे. म्हणजे आपण जेव्हा बेसल डोस टाकतो एप्रिल मेमध्ये, त्यासोबत सुद्धा आपण जर टाकलं तर त्याचा चांगला उलट चांगला उपयोग होईल. प्रतिबंधक उपाय हे करणं महत्त्वाचं आहे. कारण की हुमणी किंवा वाळवी लागायच्या आधी जर ही सोडली तर आपली ही मित्र बुरशी 4 ते 5 महिने पिकामध्ये जमिनीत राहते. त्यामुळे हुमणी वाळवी अंड्या स्वरूपात किंवा वाढण्याच्या आधीच मेली जाते. तर आता तरी पण लेट झालं तरी पण आहे ना, हे काय करायचं, हे 1.5 किलो आपण 20 लिटरची किंवा 15 लिटरची बाटली घ्यायची, ह्याच्यात मिक्स करायचं व याच्यामध्ये आपण एक 2 लिटर ताक घ्यायचं. ताक किंवा दही घेऊ शकता तुम्ही. काय बाजारातून उपलब्ध केलं तर चालते. आता तुमच्या घरात एवढं ताक नसेल तर बाजारातून एकदा आणलं तरी पण चालते. कारण का माहिती आहे का, ताक आणि गुळ सोडल्यामुळे ह्यांचं अन्न आहे. ह्याच्यामुळे ह्यांचा काउंट आता समजा 1 कोटी असला तर आपण 2 दिवस जर घातलं तर ह्याचा 10 कोटी काउंट होतो. जेवढा काउंट वाढेल तेवढा आपल्याला त्याची संख्या वाढल्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट जे छान मिळतो. आता हे आपण यात 1 किलो गुळ घातलेला आहे. यानंतर आपण 10 ते 15 लिटर यात पाणी घ्यायचं आहे. ह्यात आपण 200 लिटरमध्ये तुम्ही जर हे मिक्स केलं तरी पण चालू शकतं. परंतु आता मला सोडायचं, आमची शेप लांब असल्यामुळे आम्ही हे 200 लिटर मिक्स केलं त्याच्यानंतर नेऊन सोडणार आहे. तर ही जर सोडला तर नक्कीच तुम्हाला हुमणी वाळवीवर मोठ्या प्रमाणात प्रतिमा मिळेल व हुमणी वाळवी खूप कमी होतील जमिनीत. धन्यवाद.